वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिलेला अल्टिमेटम आज संपणार असून आंबेडकर यांनी आज महत्त्वाची पत्रकार परिषद बोलावत तिसऱ्या आघाडीची घोषणा करण्याची शक्यता होती, पण महाविकास आघाडीच्या विनंतीनुसार उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीकडून आणखीन एक जागा अधिकची देण्याचा आज प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत सहभाग न झाल्यास ती 5वी जागा वंचित आघाडीला देऊन प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेण्याचा निर्णय झाल्याचं विश्वसनीय वृत्त आहे। आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याच्या हालचाली मंगळवारी वेगाने सुरू झाल्या। त्यांच्या मागणीप्रमाणे जागा सोडण्याची तयारी खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दर्शवली आहे। या घडामोडी पाहता हातकणंगलेची जागा वंचितसाठी सोडली जाऊ शकते। बुधवारी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेनंतर चित्र स्पष्ट होईल। दरम्यान वंचितने महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि हातकणंगले मतदारसंघ वाट्याला आला तरी आज घडीला वंचित आघाडीकडे मतदारसंघात प्रभावी चेहरा नाही। त्यामुळे ठाकरे सेनेकडून माजी आमदार डॉक्टर सुचित मिंचेकर यांना वंचितकडे पाठवले जाण्याची शक्यता आहे। तर दुसऱ्या बाजूला वंचितकडून लढण्याची तयारी करत असलेले एकेकाळचे राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवलेले व राज्यातील मागासवर्गीय उद्योग संघाचे राज्य उपाध्यक्ष व एकेकाळी राजू शेट्टी यांच्या लोकसभा निवडणुकीची धुरा यशस्वीपणे सांभाळलेले प्रमोद कदम यांनी 5 महिन्यांपूर्वी वंचितमध्ये प्रवेश करून प्रकाश आंबेडकर यांची इचलकरंजीमधील सभा यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा असल्याने व प्रमोद कदम यांना वंचितमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे व प्रकाश आंबेडकर यांचे जवळचे संबंध असलेले आंबेडकरी चळवळीतील एक ज्येष्ठ नेते प्रमोद कदम यांच्या नावासाठी अग्रेसर असलेले ऐनवेळी वंचितकडून त्यांच्या नावावरही हातकणंगले मतदारसंघात शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता असल्याचं अधिकृतरित्या समजते। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।